नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा थोडासा विषय आपण वेगळा घेतलेला आहे. आपण काय करतो, सर्वसामान्य माणसं दिखावाच्या नादामध्ये काही चुकीची पावलं उचलतो आणि जीवनामध्ये आर्थिक संकटांना तोंड देण्याची पाळी येत असते. आणि ज्यावेळी खरोखर तुमचा आर्थिक बाबतीत तुम्ही घसरताय त्यावेळी मग तुमचे कुटुंब असेल, नातेवाईक असतील, मित्रमंडळ असतील, तुम्हाला मदत करण्यापासून फार दूर जातात. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या समाजाकडे मग ते कुटुंब असेल, मित्र असतील, मैत्रीण असतील, नातेवाईक असतील, एक जरी शब्द तुम्ही बोललासा की मी जरा अडचणीत आहे असं ज्यावेळी म्हणताय त्यावेळी ती पुढची व्यक्ती तुमची अडचण न ऐकून घेता त्याच्या काय अडचणी आहेत ही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर असं का होतं आणि तुम्ही अडचणीत का येता ह्याचा थोडासा जर आपण बारकाईने विचार केला आणि आपल्या जीवनाचं सुखाचं गणित जर आपण संसाराचं गणित जर व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या इन्कम आणि खर्च ह्याचा ताळमेळ घालणं फार जीवनामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काही मित्रांनो, काही लोकांना सवय अशी असते की महिन्याला 10 ते 15 हजार रुपये महिन्याला पगार असतो. सरासरी जी आता मुलं सध्या जी नोकरीला नवीन लागलेले असतात ती सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं असतात. घरची थोडीफार शेती असते आणि नोकरी लागल्या वेळेला काय करतात, समाजामध्ये आता मोबाईलचं फॅड जास्त प्रमाणात असल्यामुळं जास्तीत जास्त चांगला मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यात आयफोन असेल किंवा 5-25 हजारच्या पुढचा फोन असेल. तर मित्रांनो, इथून सुरुवात होते चुकीचं पाऊल पडायला. आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे जर आपण पाऊल पसरण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे जर आपण ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या जर घेण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकता. अन्यथा काय होतं आहे, मित्राचा आयफोन आहे म्हणून जर 15 आणि 20 हजार पगार असेल किंवा शेतकऱ्याचा मुलगा असेल, काहीतरी आपल्याला मोठेपणा दावण्यासाठी, बडेपणा दावण्यासाठी चांगला मोठा मोबाईल घेणे, जास्त किमतीचा मोबाईल घेणे, गाडी मोठी घेणे किंवा अन्य काही कपड्यांनी खर्च करणे किंवा गरज नसताना चांगली महागातली कपडे वापरणे आणि आर्थिक परिस्थिती नाव खालावत जाणे ह्याच्यासारखं दुर्दैव नसतं मित्रांनो. कारण माझं असं मत नाही की चांगली कपडे घेऊन येत, चांगले ब्रँडेड मोबाईल घेऊन येत, चांगल्या पद्धतीची वाहनं घेऊन येत. तर मित्रांनो, माझं इतकंच मत आहे की तुमची जी आर्थिक परिस्थिती आणि तुमचा येणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा ह्याचा जर थोडा तुम्ही ताळमेळ घातला असा तर जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं तुमचं आर्थिक गणित सुधारू शकतो. ह्या दृष्टिकोनातून जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर खर्च केला असा तर मित्रांनो तुमचं आर्थिक गणित सुधारू शकतं. नाहीतर ह्या अशा ब्रँडेड कपडे, काही वस्तू ह्यांच्या नादामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक चुका करून आपलं आर्थिक गणित मात्र बिघाडू शकतो. त्यामुळं फार महत्त्वाचं गणित कुठलं असेल तर तुमचा इन्कम किती आहे, तुम्ही खर्च किती करणार आहे ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला असा तर तुमच्या आर्थिक गणितही व्यवस्थित सुटण्यास मार्ग चांगले मिळू शकतात. अन्यथा मग आपण अडचणीत येऊ शकतो. समजा इन्कमच कमी असेल आणि चांगल्या जर वस्तू घेतल्या तर 100% तुम्ही कर्जाच्या खाईत लोटले जाणार. सुरुवातीला ह्या गोष्टी चांगल्या वाटत असतात, बऱ्या वाटत असतात, कारण आपल्याकडे चांगली कपडे आलेले असतात, चांगले बूट आलेले असतात, चांगला आयफोन हातात असतो, एखादी गाडी आपल्याकडे असते. आणि ही समाजासाठी धावण्यासाठी ज्या वस्तू असतात ना त्या फार दिवस टिकत नाहीत. आणि ज्या गोष्टी तुम्ही कर्ज काढून घेतलेल्या असतात किंवा शिल्लक पैशातून घेतलेल्या असतात आणि आपला थोडा इन्कम नसतो त्यावेळी पण आम्ही आपल्या अडचणी चालू होतात. मग आपण अन्य मार्गानं पैसे, मग ते व्याजानं पैसे काढा, सावकारीकडे पैसे काढा, अशा पद्धतीनं प्रकार चालू करतो. आणि ज्यावेळी आपण उमेद असते, आपलं तारुण्य असतं, त्या काळामध्ये असे प्रकार केल्यानंतर तुमचं संपूर्ण आयुष्याचं गणित हे विस्कळीत होत असतं. त्यामुळे मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं इतकंच असेल की तुमचा जो काही इन्कम असेल तो आधी इन्कम तुमचा किती आहे, तुमचा होणारा खर्च किती आहे, तुमचं शिल्लक किती राहते ह्याच्यावर तुम्ही ज्या काय वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील ते घेणं फार गरजेचंच आहे.
समजा तुमच्याकडं मोबाईल घेत असताना आणि 2 मोबाईलचे पैसे तुमच्याकडं शिल्लक पाहिजेत, इतकंच किमतीचा तुम्ही मोबाईल घ्या, असं माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे. काय होतं आहे, आपल्याकडे 50 असेल तर आपण 70-80 हजारचा मोबाईल घेतो, त्याच्यावर थोडं कर्ज काढतो आणि त्याचा हप्ते महिन्याला फेडत बसतो. मित्रांनो, तुमच्याकडे 60-70 हजार असतील तर 15 ते 20 हजारचाच मोबाईल घ्या. त्या मोबाईलमध्ये संपूर्ण सुविधा असतात. गरजेनुसार तुम्ही तुमच्या गरजा वाढवत जावा, पण कर्ज काढून कुठलं ऋण काढून सण करण्याचा प्रयत्न का करू नका. एकदा जर तुम्ही अडचणीत जर आला, तुम्ही जर आर्थिक स्थिती तुमची ढासळली आणि अशा कर्जाच्या खाईत लोटला की तुम्हाला ते कर्ज कमीत कमी 2-4 वर्षे कोणत्याही मार्गातून फेडता येणार नाही किंवा तुमचा इन्कम सोर्स कमी पडलेला असेल, तर मित्रांनो, ह्यावेळी तुमच्या पडत्या काळात तुम्हाला कुणीही, तुमचं कुटुंब मदत करणार नाही, तुमचे मित्र मदत करणार नाहीत, तुमचं कुणीही मदत करणार नाहीत. त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा तुम्ही योग्य जर चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं असाल तरच चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकताय. कारण जीवनाचं आर्थिक गणित हे फार महत्त्वाचं असतं. जितकं तुम्ही चांगलं गणित स्ट्रॉंग कराल, तुमची मिळकत आणि खर्च, तितकं तुमचं आयुष्य सुखी, समृद्धी आणि कर्जापासून अलिप्त राहाल. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जीवनामध्ये गुंतवणूक ही फार महत्त्वाची असते, कारण अडचणी ह्या आर्थिक कधी येतील आणि कधी कर्जाच्या खाईत नेतील हे सांगता येत नसतं. त्यामुळं बडेजाव करण्यासाठी कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागं लागू नका. त्यामुळं तुम्ही कर्जाच्यात खाईस जाऊ शकता आणि असं जाण्यापेक्षा तुमचं प्लॅनिंग करा, येणारा इन्कममध्ये आधी इन्व्हेस्टमेंट करा आणि त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहे याचं जर प्लॅनिंग केलंसा तर चांगल्या पद्धतीनं तुमचं आयुष्यामध्ये गणित बसू शकतं. अन्यथा ब्रँडेड कपडे, काय पण तुमच्या ज्या काय तुम्हाला हौशी वस्तू वापरायच्या आहेत त्याचा परत एकदा विचार करा. कमी कपडे घ्या पण चांगले कपडे घ्या, चांगला मोबाईल घ्या पण कमी किमतीचा घ्या, किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्हाला पाहिजे तो मोबाईल घ्या. कोणतीही गाडी आहे पण तुमची आर्थिक परिस्थिती आधी बघा. त्या मोबाईलच्या किंवा चैनीच्या वस्तूसाठी आपलं आर्थिक नियोजन वार्षिक असेल, महिन्याचं असेल किंवा आयुष्याचं असेल, ते विस्कळीत होता कामा नये, ह्याची जबाबदारी घेणं फार महत्त्वाचं असते. त्यामुळं मित्रांनो, जीवनाकडे पाहत असताना जर तुमचं आर्थिक गणित व्यवस्थित असेल तरच जीवन सुंदर आहे. अन्यथा जर तुमच्याकडे पैसा नसेल तर या समाजाच्या दृष्टिकोनातून तुम्ही शून्य असताय. जोपर्यंत तुमच्याकडं पैसा असतो तोपर्यंत समाज तुमच्याकडं चांगल्या नजरेनं पाहत असतो, चांगल्या दृष्टिकोनात पाहत असतो, तुम्हाला जवळचे मित्र म्हणून तो ओळखत असतो. आणि ज्यावेळी खरोखर तुमच्याकडं पैसा नाही आहे, तुम्ही कर्जाच्या खाईत अडकला आहे, तुमच्यावर कर्ज झालं आहे, अशा पद्धतीनं तुमची ज्यावेळी इमेज तयार होत असते त्यावेळी मित्रांनो, ह्या समाजाला तुम्ही विसरायला लागताय किंवा समाज तुम्हाला विसरायला लागतो आहे. त्यांच्या लक्षात येतं की हा काहीही कामाचा नाही आणि घराच्या किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जर तुमच्याकडं व्यवस्थित इन्कम सोर्स महिन्याचा असेल तरच ह्या समाजामध्ये तुमची किंमत मांडली जात असते मित्रांनो. अन्यथा ज्याच्याकडं पैसा नाही त्याच्याकडं काहीही नाही. कारण सध्याच्या कलियुगामध्ये चांगली कपडे, चांगली वाहनं, चांगले मोबाईल हे एक फॅड फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे आणि आपला इन्कम सोर्स कमी पडत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगणं आहे की तुम्हाला तुमचा चांगल्या पद्धतीनं एक म्हणताना अनेक प्रकारे तुम्ही इन्कम सोर्स वाढवला पाहिजे. चांगले पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुम्ही शोधले पाहिजे. एकाच मार्गावर तुम्ही थांबून चालणार नाही, तर अनेक मार्गांचा तुम्ही अवलंब करून 4 पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात राहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त कुणाकडं हात पसरता कामा नये. अशा पद्धतीनं आपण जर जीवन आपण घालवण्याचा प्रयत्न केला तर सुखी, समृद्धी आणि समाधानी आपल्याला जीवन जगता येतं. अन्यथा मित्रांनो, आपल्याकडं जर पैसा नसेल तर कुणाकडं नसतो. आपण फार समाजामध्ये कधी मिळून मिसळून राहतो. जर आपल्या खिशामध्ये नाणी, पैसा असतील तरच हा समाज तुम्हाला मान, सन्मान, किंमत देत असतो. त्यामुळं आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. तुमचं आर्थिक नियोजन, तुमचं मिळकत किती आहे, खर्च किती आहे आणि तुम्ही समाजामध्ये असणारं आर्थिक नियोजनाच्या बाजूवर तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा आत्ता सध्याच्या काळात ही जास्तीत जास्त मित्रांनो मांडली जाते.
आणि त्यानंतर मग तुमचं स्टेटस म्हणा, तुमचं चारित्र्य म्हणा, तुमचं अनेक गोष्टी असतील म्हणा. जर तुमच्याकडं सगळं असून, तुमच्याकडं बुद्धी असून, चारित्र्य असून, जर तुमच्याकडे मित्रांनो पैसा नसेल, तर तुम्हाला ह्या जगामध्ये कसं वावराचा हा अनुभव आलेलाच आहे. आणि एकाकडं बुद्धी नसते, दिसायला व्यक्ती सुंदर नसते किंवा अन्य काही नसते, पण त्या व्यक्तीकडं पैसा असतो, त्या व्यक्तीला मान सन्मान किंमत दिली जात असते. आणि मित्रांनो, तुमच्याकडं सगळ्या गोष्टी असून फक्त पैसा नसतो, त्यावेळी कुठल्या तरी एखाद्या कोण्यात आपल्याला उभा राहून हा सगळा तमाशा पाहावा लागत असतो. त्यामुळे जीवनाचं गणित बांधत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे की आर्थिक नियोजन फार महत्त्वाचं आहे. आलेल्या पैशाला योग्य दिशा दावणं फार गरजेचं आहे. आणि त्या चुकीच्या मार्गाने जर पैसा खर्च होत असेल तर आपण अडचणीत येऊ शकतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगणं आहे की चुकीच्या मार्गानं पैसा कोणताही खर्च करून आलेल्या पैशाला जास्तीत जास्त चांगला मार्ग दावण्याचा प्रयत्न करा. पैशावर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त उत्पन्नाचे तुमचे मार्ग अनेक झाले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं जीवन चाललं पाहिजे. जास्तीत जास्त जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि समृद्धी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाकडे हात पसरता आपण कामा नये. अशा पद्धतीनं आपण जीवन चाललं पाहिजे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.